नमस्कार मित्रांनो, मागच्या कथेमध्ये आपण वाचलं की मी मामा मामीचा आवाज ऐकून शांत होऊन झोपी गेलो. चला तर मग पुढे सुरू करूया. त्या दिवशी मी शांत झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी देखील मी सकाळी मामीने उठवल्यावर उठलो. आता मामी रोज मला सकाळचं उठवायला येत होती. ती मला उठवायला येत असे त्यावेळी झाडू मारत असे. ती वाकून झाडू मारत होती, त्यामुळे मला तिचं ते दिसत होतं. ते बघून माझं मोठं होत होतं. मी त्याला दाबून खाली बसवत होतो. आवरण्यासाठी बाथरूममध्ये जात होतो. त्यावेळी पण मी मामीची आठवण काढून शांत व्हायचो. माझी सगळी तयारी करून मी नाश्त्यासाठी हॉलमध्ये जाऊन बसलो. मामी माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नाश्ता घेऊन आल्यानंतर मामी माझ्या बाजूलाच बसली. आम्ही दोघं इकडचं तिकडचं बोलत नाश्ता करू लागलो. आम्ही टी व्ही बघत खात होतो. टी व्हीमध्ये एक रोमॅन्टिक मूवी लागला होता. त्यातील रोमॅन्टिक क्षण पाहून मी तर खाली बघत होतो. मी हळूच मामीकडे बघितलं तर मामी टक लावून तो क्षण बघत होती. मी मामीकडे बघत होतो आणि मामी टी व्ही बघत होती. आमचा नाश्ता झाल्यानंतर मामी उठली आणि कामाला लागली. त्या दिवशी पण मी मामीची कामामध्ये मदत करत होतो. आजी आजोबा निवांत आपल्या रूममध्ये झोपले होते. घरातील कामे आवरल्यानंतर मामी धुवायला जाऊ लागली. मी तिच्या मागे जाऊन गप्पा मारत उभा राहिलो. मामी वाकून तिचं काम करत होती. मी तिच्याकडे बघत होतो. बघत असताना माझं हाल खराब होतं. मी डोळ्यांनी फाडून तिला बघत होतो. तिचं ते असणारं सुंदर आणि बारीक मला वेड लावत होतं. असं वाटत होतं की आताच जाऊन त्यांना पकडावं, पण मी असं काही केलं नाही. माझा मोठा झालेला मी पायावर पाय ठेवून लपवत होतो. धुणे झाल्यावर मामी बादलीमध्ये कपडे घालू लागली. त्यावेळी तिने माझं बघितलं. मी लाजलो तसं मामी म्हणाली, असं काय बघतोय, चल बाहेर. मी ओशाळून बाहेर येऊन बसलो. मला भीती वाटू लागली. मी शांत जाऊन बसलो. मामी बादली घेऊन बाथरूमच्या बाहेर आली आणि माझ्याकडे बघून हसून मला म्हणाले, आणि आज यायचं नाही का तुला वरती माझ्यासोबत? हे ऐकून मी थोडा शांत झालो. मी हसलो आणि त्यांच्या हातातली बादली घेऊन वर जाऊ लागलो. मामी माझ्यासोबत गप्पा मारत होती. तिच्या बोलण्यावरून मला वाटू लागले की ती मगाशी तिने पाहिलेलं विसरून गेली. आम्ही टेरेसवर पोहोचलो. मी मामींना एक एक कपडे देऊ लागलो. आज पण मी त्यांचे ते कपडे शोधत होतो, पण मामीने याद ठेवले नव्हते. कदाचित मी थोडा चलबिचल झालो हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मामीने मला काय झालं असं विचारले, पण मी त्यांना काहीच बोललो नाही. मी हळूच लपून त्यांचा बघत होतो. त्यावेळी मला दिसलं की त्यांनी त्यांचे कपडे एका दुसऱ्याच्या कपड्याखाली घातलेत. आमच्या गप्पा सुरू होत्या. यातच त्यांनी मला विचारलं, तुझी कुणी गर्लफ्रेंड आहे का? यावर मी तिला म्हणालो, नाही, मी अजून एकटाच आहे. त्यावर मामी हसली आणि मला म्हणाली की खोटं बोलू नकोस, तुला बघून वाटत नाही की तू एकटा असशील. मी तिला म्हणालो, नाही, खरंच नाही. त्यावर मामी माझं सगळं गाल ओढून हसून खाली जाऊ लागली. मी पण त्यांच्या मागे बघत खाली येऊ लागलो. त्यांचं ते हलणाऱ्या वेळेला वेड लावू लागलं. माझ्या मनात मामीबद्दल वेगवेगळे विचार येऊ लागले. जाऊन घट्ट मिठी मारावी असं वाटू लागले. मामीबद्दल माझ्या मनात एक वेगळी प्रेमळ भावना निर्माण होऊ लागली. मला ती आवडू लागली. खाली आल्यानंतर आम्ही जेवण केले. जेवण झाल्यावर आम्ही दोघे दुपारी झोपायला गेलो. त्यावेळी पण मी मामीच्या प्रेमातच होतो. मी मामीचं शरीर बघून स्वतःला खुश करत होतो. या गोष्टीची जाणीव मामीला नव्हती. ती मला लहानच समजत होती. मामी माझ्या बाजूला झोपली होती. तिचे डोळे बंद करून ती निवांत होती. माझ्यासमोर ती कशी पण बिनधास्त राहायची. मामीची मला कधी कधी वर आलेलं मला दिसायचं. ती माझ्यासमोर कधी असं जपून स्वतःला सावरत नव्हती. तिचं सगळं मला दिसत असलं तरीही ती लक्ष देत नसायची. मी मामीला लक्ष देऊन निहारत बघत असायचो. मला ते बघायला मज्जा यायची. आता मामी झोपल्यामुळे आणि त्यांचं बघून मला राहावलं नसल्यामुळे मी त्या दिवशी पहिल्यांदाच माझं बाहेर काढून मामीच्या बाजूला झोपलेले असताना बाहेर काढून खेळू लागलो. माझ्या डोक्यावर एक वेगळी नशा चढू लागली. तिचं ते गोरं आणि रसरशीत पाहून मला राहावत नव्हते. त्यावेळी मी 2 वेळा शांत झालो. मी मामीच्या बाजूलाच खेळलो आणि माझं सगळं तिथेच पाडलं. मी ते तिच्या कपड्याने साफ केलं. माझ्या मनात समाधान झालं, पण मला आता रात्रीच्या कार्यक्रमाबद्दल आठवले. मामी अजूनही झोपलेली. तिला उठवायला अजून वेळ होता. त्यावेळी मी हळूच उठून मामाच्या रूमकडे गेलो. तिथे जाऊन कुठून काय दरवाजातून बघायला जागा आहे का ते पाहू लागलो, पण तशी काही जागा नव्हती. मामाच्या रूमला एक खिडकी होती, पण खिडकी मागच्या बाजूला होती. मी मागे जाऊन त्यात पाहू लागलो, पण तेथूनही काही दिसत नव्हते. खिडकी लाकडी आणि पॅक होती, त्यामुळे त्यामधून काही दिसण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी थोडा वेळ विचार केला आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली. त्या लाकडी खिडकीला एक बारीक होल पाडले. ते एवढं बारीक होतं की आतलं त्यामधून सगळं दिसत होते.
मी अशा प्रकारे होल पाडले की मी बंद करू शकेन. मी होल पाडून त्यामध्ये कागदाचा गवळा घालून बंद केला. मी कोणाला आतून काही दिसणार नाही असं केलं. आता माझ्या मनात रात्री बघण्याची उत्सुकता होती. रात्र कधी होते याची मी वाट बघू लागलो. दुपारी झोपलेली मामी संध्याकाळी उठली आणि चहा करून मला म्हणाली, आज दुपारी का झोपला नाहीस, कुठे गेला होतास? मी म्हणालो, कुठे नाही, इथेच खाली फिरत होतो. मामी ठीक आहे म्हणत मला चहा दिला. आम्ही दोघे चहा पिलो. त्यावेळी मामीने हिरव्या कलरची साडी घातली होती. मामीचा गोरा पांढरा रंग त्या हिरव्या कलरमुळे अजूनच उठून दिसत होता. मी तिला निहाळतच चहा पिऊ लागलो. काही वेळानंतर मामा आला आणि मामी त्यासोबत बसून चहा पिऊ लागली. मामाची कुठल्या तर विषयावर चर्चा चालू होती. मी त्याकडे लक्ष दिलं नाही. मी माझ्या नादात मोबाईलवर होतो. मी मोबाईलवर टाइमपास करत होतो आणि समोर टीव्ही चालू करत होता. मामा आणि मामी काहीतरी चर्चा करत होते. काही वेळानंतर मामा गावात काहीतरी कामासाठी निघून गेला आणि मी पण वरच्या खोलीमध्ये जाऊन आराम करू लागलो. रात्रीची वाट पाहू लागलो. रात्रीसाठी माझ्या मनात खूप उत्सुकता होती. आजपर्यंत मी जे फक्त ऐकलेले ते आज मी पाहणार होतो. त्यामुळे मला शांत बसत नव्हते. मी परत खाली गेलो आणि मामीच्या आजूबाजूला फिरू लागलो. आम्ही दोघांनी सगळे घरचे कामे आवरले. काही वेळानंतर आम्ही सगळे जेवलो. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या ठिकाणी झोपायला जाऊ लागले. झोपायला गेल्यानंतर मी माझ्या मोबाईलमध्ये टाईम लावला. मी तसाच पडून होतो. मोबाईल वाजला 12 वाजले होते. मी उठलो यावेळी आणि त्यांच्या दरवाजाच्या बाहेर गेलो. तिथे ठरल्याप्रमाणे लाईट चालू होती, म्हणजे त्यांचा कार्यक्रम अजून सुरूच होता. माझी उत्सुकता वाढली. मी पळतच घराबाहेर गेलो आणि जिथे खिडकीला होल पाडलं होतं तिथे जाऊन उभा राहिलो. त्यामध्ये कागद बाजूला केला. मला समोर सगळं दिसू लागलं. ते पाहून माझा बाहेर येऊ लागला. समोरचं दृश्य असं होतं की मामी बेडवर ओनवी झोपलेली. अंगावर काहीच नव्हते. ते पूर्णपणे मोकळे होते. तिचं ते दुधी शरीर पाहून बाहेर येऊ लागलं. आजपर्यंत मी फक्त वरून पाहिलेलं. मला असं त्यांचं मोकळं दिसेल याची कल्पनाही मी केली नव्हती. म्हणून ते बघून मला राहवलं नाही. मी बाहेरच करून हातगाडी चालू केली. मामा हळूहळू त्यांच्यावर चढून घालू लागला आणि चेहऱ्याने सगळे खाऊ लागला. मामी खाली पडून सगळं करून घेत होती. तिच्याकडून फक्त आवाजाने प्रतिसाद येत होता. मी मामाचं पाहिलं तर ते खूप मोठं आणि टणक असं वाटू लागलं. यामुळेच मामीसारखी सुखी मजा घेत होती. त्यांचा आतमध्ये कार्यक्रम चालू होता. मामाने आत ढकलताच मामीच्या तोंडून एक मोठा आवाज आला. तसा मामा तोंडाने तो आवाज बंद केला. तो वर होता आणि ती खाली होती. मामीच्या चेहऱ्यावर मला कधी न बघितलेले भाव दिसत होते. त्यांचं ते हलणारं बघून आनंद घेत होतो. मामीचं दिसणारं मला आवडू लागलं. मला ते खायची इच्छा होऊ लागली. तिच्या हिरव्या बांगड्या आणि पायातील पंजन छान छान वाजू लागले. त्या आवाजाने मी अजूनच वेडा होत होतो. मामीच्या तोंडातून सुस्कारे येत होते. मामा आपले काम खूपच जोर लावून करत होता. तिच्या विहिरीचं पाणी काढत होता. दोन्ही हाताने वरती खुश करून मजा देत होता. मला मामीवर थोडी दया होत होती, कारण एवढा धष्टपुष्ट असा मामा तिच्यावर तुटून पडतोय. पण मामी खाली पडून त्याची उपभोग घेत होती. मी माझ्यावर हात ठेवून कुरवाळू लागलो. त्यांचं बाहेर येऊ लागलं. मी लहान होतो. मी पहिल्यांदा हे पाहत होतो. माझा बाहेर आला त्यावेळी माझा पहिला अनुभव वेगळा वाटू लागला. मी गळून पडलो. माझ्यातील अंगातील जीव अर्धा झाला. मी तिथेच तसा बघत उभा राहिलो. मला ते पाहायला खूप मजा येऊ लागले. मामा वेगवेगळ्या प्रकारे तिला प्रेम करू लागला. मामी पण त्याला खूप साथ देत होती. त्यांचं हे वेगळे प्रकार पाहून मला पुस्तकातील गोष्टी आठवू लागल्या. मामा कधी उभा तर कधी आडवा असं करू लागला. मामी पण त्याला साथ देऊन उभी आडवी कशी पण होत होती. मामा कधी कैऱ्या खात होता तर कधी खाली चिमणीचं लावून पाणी पित होता. मला ते पाहायला खूप मजा येत होती. मला पण तहान लागू लागली. मी बाहेरच काही विचार न करता माझ्या हाताने कुरवाळत आतलं दर्शन घेत होतो. त्यांचं चांगलं तासभर चालू होतं. तसं बघायला गेलं तर कमी, पण माझ्यासाठी त्यांचं खूपच वेळ होतं. यामध्ये मी 2 वेळा शांत झालेलो. तरीसुद्धा मी तिथून हालायला तयार नव्हतो. माझं शरीर थरथरत होतं. तरी पण मी बघत राहिलो. काही वेळानंतर त्यांचं आवरलं. मामाने घातलं आणि मामीने पण वरवरचं घालून तसेच पडून झोपू जाऊ लागल्या. त्यांच्या खोलीची लाईट बंद झाली. खोलीमध्ये सगळीकडे अंधार पसरला. लाईट बंद होताच मी त्या पडलेल्या होलामध्ये कागद घातला आणि परत रूममध्ये येऊन झोपलो. मला रात्री झोप कधी लागली हे कळालं नाही. मी त्यांचं ते दृश्य पाहून माझ्या नजरेसमोर आणत कुरवाळत झोपी गेलो. आता मामी मला सुंदर आणि भरीव अशी वाटू लागली. त्यांच्या अंगावर कपडे असताना देखील मी त्या रात्रीचं बघितलेलं आठवून त्यांना समोर उघडं बघायचो. त्यांना देखील माझ्या नजरेतील बदल जाणवत असायचा.
पण मी लहान असल्यामुळे त्यांनी त्याबद्दल जास्त विचार केला नसेल. त्यामुळे बिंदास त्यांना स्पर्श करत होतो. संधी साधून तिच्या भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो. मामी पण त्या गोष्टीवर नाराज होत नव्हती. आता मी जेवढे दिवस तिथे राहिलो तेवढे दिवस त्यांचा कार्यक्रम रोज बघू लागलो. कधी कधी त्यांचा कार्यक्रम होत नसायचा. हे बघून मी निराश होत होतो. पण ज्यावेळी कार्यक्रम व्हायचा त्यावेळी मी पूर्ण कार्यक्रमाची मज्जा घ्यायचो. त्यांचं सगळं खेळ पाहून माझ्या मनात त्यांच्यासोबत करायची इच्छा येत असायची. पण मामीला याबद्दल विचारायची किंवा त्या गोष्टीकडे पुढे वाटचाल करायची धाडस माझ्यामध्ये आलंच नाही. मी लहान आणि मला मनात भीती असल्यामुळे मी कधीच त्या गोष्टीचं धाडस केलं नाही. मी फक्त बाहेरून बघत होतो. माझा हा अनुभव एवढाच होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.